मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भुताटकी. लेखक अभिजित इनामदार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रात्रीची वेळ. सगळीकडे सामसूम झालेलं. रात्रीचे 10-10:30 झाले असतील, पण शांतता अशी की मध्यरात्र उलटून गेली असावी. दत्तू लोहार 5 मैल चालत आला होता. जेव्हा गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा जरा थबकला. वेशीजवळूनच बानाई नदी वाहत होती. नदीपात्र एकदम शांत होतं. एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हातात चांगली जाड काठी पेलत झपझप पावले उचलत चालला होता. मध्येच कुठेतरी रातकिड्याचे किरकिर आवाज येत होते. अशा भयान शांततेत त्याच्या पायातली वाहन करकर आवाज करत होती. तो आवाज सुद्धा मोठा वाटत होता. जसा तो नदीपात्राच्या छोट्या दगडी पुलाजवळ पोहोचला तसा अचानक तो थांबला, कारण त्याच्या समोरच रस्त्याच्या मधोमध कोणीतरी कोंबडा मारून टाकला होता. कुठल्या वाहनांनी मारला म्हणावे तर ह्या वेळेला कुठली वाहनं आणि मुळात इथे जवळपास कोणाचं घर ना गोठा, तर मग हा कोंबडा आला कुठून? तो आणखी जवळ पोहोचला. तसं त्याला कळले की हे काही खरे नाही, कारण हा कोंबडा अपघातांनी मेलेला नसून मुद्दाम कोणीतरी मारलेला किंवा बळी दिलेला आहे. कारण त्याच्यावर भरपूर हळद कुंकू, गुलाल आणि बुक्का टाकलेला होता. बाजूलाच एक काळी बाहुली होती. तिच्यामध्ये असंख्य टाचण्या टोचलेल्या दिसत होत्या. तिच्यावर भरपूर हळद कुंकू, गुलाल टाकलेला होता. बाजूलाच एक अर्ध चिरलेलं लिंबू होतं. ते असं चिरलेलं होतं की मधोमध चिरलं होतं, पण त्याचे 2 वेगळे तुकडे केलेले नव्हते. त्यामध्ये पण भरपूर हळद आणि कुंकू भरलेलं होतं. हा नक्कीच करणी किंवा भानामतीचा प्रकार असावा हे चटकन दत्तूच्या लक्षात आले. पण असेल कोणाचं तरी. काहीतरी असा विचार करून तो बाजूनी पुढे जायला निघाला. पण अचानक कुत्र्याचे रडणे आणि एखाद्या लहान मुलाचे रडणे असा दोन्हीचा एकत्र आवाज घुमला. दत्तू परत चमकला. त्यांनी आजूबाजूला बॅटरीचा उजेड टाकून बघितले. काहीच दिसले नाही. अजून 2 पावले टाकून तो पुढे गेला तर पाठीमागून शुकशुक असा आवाज आला. त्यांनी पुन्हा वळून बघितले. कोणीही नव्हते. आता नाही म्हटले तरी दत्तूसारख्या दणकट माणसाची सुद्धा टरकली होती. बळ एकटवून त्यांनी "अरे कोण आहे र?" असं विचारलं, पण काहीच उत्तर आलं नाही. त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. तसे पुन्हा तसेच आवाज यायला लागले. पुन्हा वळून बघितले. आवाज दिला तर कोणी नाही. आता मात्र तो घाबरला. झपझप पावले टाकत तो चालू लागला. चालू कसला, जवळजवळ धावू लागला. पण त्याला असे जाणवत होते की कोणीतरी त्याच्या मागे धावतंय किंवा कोणीतरी मागे आहे, पण मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. तो भरपूर धावला तरी एवढंसं पुलाचं अंतर कसं संपेना हे कळत नव्हते. आता तर चित्रविचित्र आवाज जोरजोरात येत होते. धावता धावता एका दगडाला तो ठेचकळला आणि तोंडावर पडला. नाकातून रक्त यायला लागले. आता त्याला घर घर असे आवाज ऐकू येऊ लागले. पाठोपाठ सप सप आवाज येत होते. आता तो बळ एकटवून उठला आणि धावत सुटला. नाकातून आणि पायातून रक्त वाहत होते, पण तो थांबला नाही. सरळ घरी पोहोचला आणि मगच थांबला. घरी पोहोचेपर्यंत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. घाबरलेला दत्तू काहीच बोलेना. मग घरच्यांनी त्याच्या जखमांना औषध लावून त्याला झोपवलं आणि सकाळी बघू म्हणून झोपी गेले. सकाळी उठल्यापासून दत्तू झपाटल्यासारखा वागू लागला. एकटक कुठेतरी नजर लावून बसू लागला. काही बाई बरळू लागला. बऱ्याच प्रयत्नांनी मग त्यांनी आदल्या रात्री झालेला प्रकार सगळ्यांना सांगितला. नदीच्या पुलावर भूत पाहिल्याचं त्यांनी सगळ्यांना सांगितले. असल्या गोष्टी गावात लपून राहत नाहीत. कानोकानी गोष्ट गावभर झाली. पोराठोरांनी नदीवर जाऊन पाहिले.
तर तिथे दत्तूने सांगितलेल्या गोष्टी जशाच तशा होत्या. आणि मग त्या दिवसापासून भुताटकीच्या गोष्टींना ऊत येऊ लागला. कोणाला नदीच्या पुलावर दत्तूसारखेच आवाज ऐकल्याचा भास होई, तर कोणाला छन छन असा पैंजनाचा आवाज ऐकू येई, तर कोणी म्हणे लहान मुलगा आणि कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकला. ह्यात काही जण आपल्या मनाच्या गोष्टीही वाढवून सांगू लागले. दर 15 दिवसांनी नदीच्या दगडी पुलाजवळ काळी बाहुली, कोंबडा किंवा अजून काही ना काही सापडू लागले. ऐकूनच काय तर, नदीजवळ जाम डेंजर भूत आहे हो, हे वाक्य आता कोणीही कधीही बोलत असे. आणि नेहमी कोणी ना कोणी संध्याकाळी पुलावरून येताना काय अनुभव आला ते सांगत असे. पण ह्या प्रकारामुळे एक झाले की लोक रात्रीचे नदीकडे जायला घाबरू लागले. कोणीही रात्री उशिरा पुलावरून परतण्याच्या नादात न पडता दिवस उजेडी परतू लागले. पुलावरचं भूत ही गोष्ट आता गावभर पसरली होती, पण त्याची दहशत पण वाढली होती. शेडगे मास्तर गावचे आदर्श शिक्षक, नाकासमोर चालणारा आणि जगणारा माणूस, कधीही कुणाच्या आध्यात न मध्यात. त्यांनीही ह्या भूताच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्यांचे मन काही त्या मानायला तयार नव्हते. मुळात शिक्षक आणि विज्ञानांची आवड असलेले शेडगे मास्तर कुठलीही अंधश्रद्धा पाळत नसत. कुठलीही गोष्ट स्वतःच्या बुद्धीच्या पातळीवर पडताळून पाहत आणि मनाला आणि बुद्धीला पटली तरच ती गोष्ट ते करीत असत. त्यांची देवावर श्रद्धा होती, पण अंधश्रद्धेला त्यांचा विरोध होता. अशातच्या भूताच्या गोष्टींची त्यांना कमाल वाटे. ते म्हणीत, ऐकलं का, भूत वगैरे असं काहीही नसतं हो, हे सगळे मनाचे खेळ असतात. पण लोक काही ऐकत नसत. एके दिवशी मास्तरांना शेजारच्या गावी समारंभाला जावे लागले होते. कार्यक्रम उरकून निघेपर्यंत रात्र झाली आणि शेवटची गाडी निघून गेली होती. मग मास्तरांना प्रश्न पडला की आता कसे जावे. तिथल्या गावातील एकाने त्यांना सोडायची तयारी दाखवली. मोटरसायकल सुरू करण्यापूर्वी तो एकच बोलला, मास्तर, नदीच्या पुलाच्या आलाडल्या अंगाला सोडतू, पण मोहर नाही येणार, चालल नव, लय वांगाळ भूत आहे म्हण पुलाव. आपल्या गावाच्या भूताची कीर्ती गावाबाहेर पण पसरलेली बघून मास्तरांना अशा अवस्थेत पण मजा वाटली. ते बरं म्हणाले, पुलापर्यंत तरी सोडाल ना? ठीक आहे, मी जाईन तिथून. कुणीतरी, आज इथंच राहावा वस्तीला, सकाळच्याला घरी नेऊन सोडतू, असेही म्हणाले. पण मास्तर काही ऐकायला तयार नव्हते. मग शेवटी ते निघाले. नाईलाज म्हणून सोडणारे गृहस्थ पण निघाले. त्या गावातून बाहेर पडल्यावर एकदम त्या दुचाकीस्वाराला आठवले आणि तो एकदम म्हणाला, आहो मास्तर, आज आवस आहे नव का? ऐका माझं, सकाळच्याला जावा. पण मास्तर म्हणाले, तुम्हाला जमत नसेल तर ठीक आहे, मी जाईन चालत. मग त्यांचा नाईलाज झाला. 15-20 मिनिटात गाडी गावच्या वेशीजवळ आली. त्यांनी गाडी थांबवली आणि मास्तर उतरले. गाडीवाला गाडी वळवून निघून गेला. मास्तरांनी पिशवीतून बॅटरी काढली आणि हळूहळू पुलाच्या दिशेने चालू लागले. आज का कुणास ठाऊक, पण इथे आल्याबरोबर त्यांना एकदम उदास, भकास वाटू लागले. उगाच मनात लोकांनी सांगितलेल्या भूताच्या गोष्टी आठवू लागल्या. पण मनाचा दृढ निश्चय होता आणि म्हणूनच ते आता आले होते. मनातली मरगळ त्यांनी झटकण्याचा प्रयत्न केला आणि चालू लागले. पुलाच्या जवळ ते पोहोचले. तोच त्यांना काहीतरी सरकवल्यासारखा आवाज आला. त्यांनी आजूबाजूला उजेड टाकून पाहिले, कोणीही नव्हते. आजूबाजूला पाहत असताना ते चालतच होते, त्यामुळे त्यांचे समोर जरा दुर्लक्ष झाले होते. आणि अचानक भयान शांतता चिरत खर खर असा आवाज झाला. काहीतरी गोष्ट त्यांच्या पायाला लागून पुढे ढकलली गेली होती. ह्या आवाजामुळेच की काय, एकदम टिटवी ओरडली आणि एकामागून एक असे एकदम घाबरून टाकणारे आवाज ऐकून मास्तर पण जरा दचकले. एका जागी थांबून त्यांनी चहूबाजूला उजेड टाकून पाहिला, पण कोणीही नव्हते. मग त्यांनी खाली आपल्या पायाकडे पाहिलं तर पाय एकदम लाल झाला होता. असं काय पायाला लागलं की रक्त यावे असा विचार त्यांच्या मनात आला. पण रक्त येण्याबरोबरच कळ किंवा वेदना का नाही जाणवत? अशा कोणत्या गोष्टीला धडकलो आपण? दगड असता तर कळ आलीच असती, आणि शिवाय आपल्या पायांनी दगड एवढ्या लांब कसा जाईल आणि त्याचा असा आवाज कसा येईल? मास्तरांना काही कळेनासे झाले. त्यांनी नीट वाकून बघितले तर त्यांना कळले की हे काही रक्त नव्हे, हे तर लाल लाल रंगाचे कुंकू आहे. हे कुठून आले? त्यांनी रस्त्यावर समोर उजेड टाकला
त्यांच्या पायापासून दूरपर्यंत त्या कुंकवाची रेष उमटली होती. काय वस्तू होती ती जी पायाला धडकली? मास्तर हळूहळू त्या रेषेच्या मार्गाने पुढे सरकले. जी वस्तू त्यांच्या पायाला धडकून पुढे गेली होती ती पुढे पडलेली होती. मास्तरांनी आपल्या चालण्याचा वेग हलकेच वाढवला आणि पुढे येऊन पाहू लागले आणि एकदम थबकले. ती वस्तू उचलण्यासाठी पुढे केलेला हात झटकन मागे घेतला व स्वतः 2 पावले मागे आले. अंगातून थंड अशी कळ यावी तसे ते कळवळले. भांबावून 2 क्षण उभे राहिले. खिशातून रुमाल काढून त्यांनी कपाळावरचा घाम टिपला, कारण त्यांनी जी वस्तू पाहिली ती होती एक कवटी. हो, कवटीच. लाल भडक कुंकू, गुलाल यांच्या मिश्रणांनी वेगळ्याच रंगाची अशी ती कवटी भयानक वाटत होती. कशालाही न घाबरणारे मास्तर पण त्यांच्याही घशाला कोरड पडली. थोडा वेळ ते थांबले, जरा भानावर आले आणि त्यांनी धीर एकटवून आजूबाजूला पाहिले. कवटीबरोबर अर्धी चिरलेली 2-3 लाल रंगात माखलेली लिंब अस्ताव्यस्त होऊन रस्त्याच्या कडेला पडलेली होती. एवढ्यात त्यांना घर घर आणि सर सर असे आवाज ऐकू आले. एका पाठोपाठ एक चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. पाठीमागून काहीतरी सरकत किंवा धावत गेल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी 2-3 वेळा कोण आहे, कोण आहे असे विचारले, पण काही उत्तर आले नाही. त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात करताच शुक 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 असा आवाज आला. आता मात्र त्यांचा धीर सुटू लागला होता. गावकरी म्हणतात तसे खरेच इथे भूत आहे की अजून काही आहे? काही कळायला मार्ग नव्हता, पण प्रत्यक्ष कान आणि डोळे तर भीती दर्शवत होते. दर 3-4 पावलांवर मागून येणारा शुकशुक आवाज आता असह्य होऊ लागला होता. परत एकदा खरखर आवाज झाला आणि एक तीव्र दर्प मास्तरांच्या नाकात शिरला. कोणीतरी काहीतरी जाळावे असा तो दर्प होता. नक्की काय होतंय हे कळायला मार्ग नव्हता. भीतीनं गाळण उडालेली. पण काही करून मास्तरांनी ह्या गोष्टीचा छडा लावायचाच असे ठरवले आणि पटापट चालायला सुरुवात केली. मास्तरांनी पटापट चालत घर गाठले. खरे तर त्यांना वाटत होते की कोणीतरी खोडसाळपणा करत असेल, पण त्यांना वाटले होते त्यापेक्षा खूपच गंभीर आणि भयानक प्रकार होता. आजचा त्यांनी स्वतः अनुभवलेला प्रकार तर त्यांच्याही आकलना पलीकडचा होता. नाही म्हटलं तरी आपण स्वतः सुद्धा खूप घाबरलो होतो. ही गोष्ट त्यांनी स्वतःच्या मनाशी मान्य केली. घरी बसून पाणी पिल्यानंतर त्यांना जरा बरे वाटले. मास्तर एकटेच होते. खूप वर्षापूर्वी त्यांची पत्नी मरण पावली होती आणि त्यांना कुणी मुलं बाळही नव्हते. तेव्हापासून ते एकटेच होते. शेजारच्या रकमांनी त्यांचं जेवणाचं ताट कधीच आणून ठेवलं होतं. जेवणाची इच्छाच नव्हती. कसेबसे 2 घास खाऊन मास्तर उठले. उरलेलं अन्न झाकून ठेवले आणि बिछाण्यात पडले. एव्हाना ते बऱ्यापैकी सावध झाले होते. भानावर आले होते. झाल्या गोष्टींचा ते आपल्या बुद्धीने विचार करू लागले. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी ठरवली ती अशी की उद्या सकाळी ह्या गोष्टीची वाच्यता कुठेही करायची नाही, कारण त्याने लोकांना ह्या गोष्टीबद्दल बोलायला आणखीनच बळ मिळाले असते. रात्री मास्तरांनी काही आराखडे मनात तयार ठेवले होते. सकाळी आवरून झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी हा प्रकार अनुभवला होता त्या दत्तू लोहारला त्यांनी गाठलं. त्यांच्या तोंडून त्या दिवशीची हकीकत व्यवस्थित ऐकली. काही शंका विचारल्या. हे असे होते का? तसे होते का? काय काय दिसले? कसले आवाज आले? कसले वास आले? पण घाबरलेल्या दत्तूच्या मनात भीती बसली होती. त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नव्हती. नाईलाजाने त्यांनी त्याला जायला सांगितले आणि आपल्या कामाला लागले. पण पुलावरच्या भूताचा विषय काही डोक्यातून जात नव्हता. खरंच तिथे भूत असेल की अजून काही, ह्या गोष्टीचा तपास करायलाच हवा होता. मग ते ज्यांना ज्यांना तसे भूताचे अनुभव आले होते त्यांना भेटू लागले. दत्तूसारखेच प्रश्न त्यांना विचारत. पण गावातील बरेच जण घाबरलेले असल्यामुळे तिथे भूत आहे हे जवळपास सगळ्या गावांनी नक्की केले होते. अशा अवस्थेत गावकऱ्यांची काही मदत होईल असे काही वाटले नाही. मग मास्तरांनी स्वतःच काहीतरी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पुन्हा त्या जागी रात्रीच्या वेळी जायचे ठरवले. 1-2 दिवस वाट पाहू मग जाऊ असे त्यांनी ठरवले. मग मास्तरांनी रोज रात्री उशिरा त्या बाजूला जाण्यास सुरुवात केली. पहिले 2-3 दिवस त्यांना काहीच दिसले नाही.
त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा तसाच अनुभव आला. ह्यावेळी कवटी नव्हती, तर फक्त लिंब आणि काळी बाहुली होती. दर 2-4 दिवसांनी असेच काहीतरी पुलाजवळ सापडलेले दिसे. पण एक मात्र होते, जी गोष्ट सकाळी गावकऱ्यांना दिसत असे ती दिवसभर तिथेच पडून राही. कोणी त्याला हात लावत नसे, पण रात्री त्या गोष्टी गायब होऊन जात आणि 2-3 दिवसांनी वेगळेच काहीतरी दिसे. ही गोष्ट इतर कोणाच्या नाही, पण मास्तरांच्या नजरेत नक्कीच आली होती. अजून एक गोष्ट म्हणजे ज्या दिवशी अशा काही वस्तू तिथे पडत तेव्हा तिथे काहीतरी द्रव पदार्थ सांडत गेल्यासारखे दिसे, पण सकाळी त्याचे काही निशाण नसे. मास्तरांनी आता रोज मुख्य रस्त्यावरून जाण्याऐवजी आडवाटेने जायला सुरुवात केली. नदीच्या इतर भागात ते फिरू लागले आणि अजून काही धागेदोरे मिळतायत का ते पाहत. रोज रात्री आले की ते आज काय नवीन पाहिले, ऐकले त्याचे टिपण काढून ठेवीत. परवाच्याच पेपरमध्ये भुताटकीवर आलेला लेख आणि अजून बरीचशी माहिती कात्रीने काढून ठेवली होती. त्याबरोबरच अजूनही काही महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे त्यांनी ठेवली होती. एव्हाना गावात अजून 1-2 हा पुलावरच्या भूताचा थरार अनुभवलेला होता आणि त्याच्या चर्चा गावात झडत होत्या. लवकरच काहीतरी उपाय करावा ह्यावर कालच गावात बैठक झाली होती आणि कोणीतरी मांत्रिक किंवा तांत्रिक बोलावून काहीतरी उपाय करावा असा एकमतांनी ठराव पण झाला होता. मास्तरांनी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोटांड आहेत असे सांगितले. काल रात्री त्यांच्या हाती बरंच काही लागले असे सांगितले. माझ्याकडे पुरावे आले की मी सर्वांसमोर ठेवीन असेही सांगितले. पण गावकऱ्यांनी काही ऐकले नाही. पण मास्तर भूताचा तपास करतायत हे गावाला कळून चुकले होते. 1-2 मास्तर अहो कशा पाय असं काय करतायसा, उगा काय झालं तर मग, अशी आपली भीती आणि मास्तराविषयीचं प्रेम दोन्ही व्यक्त केली होती. मास्तरांना ह्या भाबड्या लोकांबद्दल जिव्हाळा होता, म्हणूनच तर ते हे सगळं करत होते. आज मास्तर नेहमीपेक्षा लवकरच बाहेर पडले. आज त्यांनी नदीच्या वरच्या बाजूनी जायचे ठरवले होते. गावच्या बाहेर आले आणि नेहमीच्या रस्त्याने न जाता वरच्या बाजूला जाण्याची जी आडवाट होती ती पकडली. त्या वाटेने गेल्यावर थोड्याशा टेकड्यासारख्या जागी ते पोहोचले. तिथून त्यांना संत वाहणारी नदी दिसत होती. उजव्या बाजूला नदीवरचा छोटा दगडी पूल दिसत होता. नदीच्या वरच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला काहीतरी हालचाल वाटत होती. सगळीकडे सामसूम होती. मध्येच एखादी टिटवी ओरडत होती. अधूनमधून रातकिड्यांची किरकिर चालू होती. आता या संपूर्ण भागावर लक्ष ठेवण्यासाठी मास्तरांना डाव्या बाजूपासून उजव्या बाजूपर्यंत पुलाची जागा दिसेपर्यंत एका जागी बसून राहणे शक्य नव्हते. त्यांना कधी इकडे कधी तिकडे असे फिरावे लागत होते. या सगळ्या आवाजांबरोबर आज पुन्हा नेहमीचा खरखर आवाज ऐकू आला. पाठोपाठ सपसप असे आवाजही आले. हे आवाज डाव्या बाजूने येत होते, म्हणजे नदीच्या वरच्या बाजूला. मास्तरांनी आता पुलाकडे आपला मोर्चा वळवला. तिकडे काही दिसतंय का ते पाहण्यासाठी ते उजव्या बाजूला येऊन थांबले. सारखे दोन्हीकडे फिरून त्यांची चांगलीच दमछाक होत होती. एका दगडावर ते पुलाकडे नजर लावून बसले आणि अचानक त्यांना असे जाणवले की एक पांढरी आकृती पुलाकडे येत आहे. त्यांनी डोळे चोळून काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला, पण नीट काहीच दिसत नव्हते. त्या आकृतीला चेहराच नव्हता. ना नाक, ना डोळे, ना कान. आकृतीच्या हातात कसलासा दिवा होता. त्याचा उजेड त्या आकृतीच्या आजूबाजूला पडत होता, त्यामुळे ती आकृती उठून दिसत होती. त्याच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या 2 आकृत्या वेगवेगळ्या आकाराच्या येत होत्या. त्यांच्या हातात काहीतरी होते. पुलाच्या जवळ आल्याबरोबर त्या दोन्ही आकृत्या खाली वाकल्या. त्या तिथे वाकून काय करतायत ते एवढ्या लांबून दिसत नव्हते, पण अचानक कसलेसे आवाज येऊ लागले. कसले तरी मंत्र त्या आकृत्या म्हणतायत की काय असे त्यांना वाटू लागले. त्या आकृत्या काही वेळातच तिथून उठल्या. त्या पांढऱ्या आकृतीजवळ असणारा उजेड नाहीसा झाला आणि अचानक आल्या तशा त्या तिन्ही आकृत्या नाहीशा झाल्या. मास्तर ह्या प्रकारांनी एकदम दचकले. आता पुलाजवळ जाऊन बघावे काय आहे असा विचार करून मास्तर उठणार तोच एकदम मागून शुकशुक असा आवाज आला. आजचा प्रकार नवीन होता आणि ह्यावेळी ते हा आवाज येईल असे त्यांना वाटले नव्हते. मनाचा हिया करून ते उठले आणि मागे वळले.
तोच एकदम अचानक फक्कन मोठा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला. काही कळायच्या आत अचानक झालेल्या प्रकाश झोतांनी ते गोंधळले. त्यांनी आपले हात वर करून डोळे झाकून घेतले. 2-3 क्षणांनी त्या उजेडाची सवय झाल्यावर हलकेच डोळ्यावरील हात हळूच बाजूला करून डोळे किलकिले करून पाहण्याचा प्रयत्न करू लागले. एक मोठी काळी आकृती समोर उभी होती. त्या आकृतीची सावली मास्तरांच्या पायापर्यंत पडली होती. कोण आहे? कोण आहे? असे मास्तरांनी विचारले, पण समोरून काहीच उत्तर आले नाही. अचानक ती आकृती पुढे सरकू लागली. ह्या आकृतीलाही चेहराच नव्हता. एवढ्यात कोणीतरी पाठीमागून धावल्यासारखे त्यांना जाणवले. वळून पाहायच्या आत त्यांच्या मानेभोवती कशाचा तरी फास बसला होता. जोर लावून त्यांनी मागे वळण्याचा प्रयत्न केला आणि मागे जे दिसले ते पाहून, अरे हे तर भूत ना, असे अस्पष्ट वाक्य तोंडून बाहेर पडले. पाय आपटून जीवाच्या आकंतांनी मास्तर ओरडण्याचा प्रयत्न करत होते, पण शब्द फुटत नव्हते. भल्या पहाटे आज सकाळी नदीच्या पुलाकडे धावत होते. आज कोंबडी किंवा बाहुली किंवा लिंब असे काही नव्हते. ह्या वस्तू ज्या जागी असत तिथे आज होते. कुंकू आणि गुलालात माखलेले मास्तरांचे कलेवर. भूताचा छडा लावण्याच्या ध्यासांनी झपाटलेले मास्तर आज त्याच जागी निष्प्राण निस्तेज होऊन पडले होते. कुणीतरी म्हणत होते, तरी म्या म्हणत होतो मास्तर, नगा त्या फंद्यात पडू. फार चांगला शिकला सवरलेला माणूस, पण हाकनाक गेला बघा. सगळा गाव सुन्न होऊन बघत होता. पुलावरच्या भूतांनी डाव साधला होता आणि त्याचा पहिला नरबळी मिळवला होता. मास्तरांचा हा असा झालेला अंत बघून सगळा गाव हादरला होता. भूताच्या गोष्टींना तर ऊत आला होता. माणसं कसल्या कसल्या गोष्टींना फुलवून सांगत होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज गावात बऱ्याच जणांनी किंबहुना तरुण पिढीने पहिल्यांदाच गावात पोलीस आलेले पाहिले होते. मास्तरांची बॉडी वैद्यकीय तपासणीसाठी आणि शवविच्छेदनासाठी गेली होती. पोलिसांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. त्यातूनच पुलावरच्या भूताची गोष्ट आणि त्यांच्या संदर्भात मास्तर करत असलेला तपास हा सुद्धा पोलिसांना कळला होता. मास्तर हे अंधश्रद्धेच्या विरोधात होते. हे कळायला सोनावणे साहेबांना वेळ लागला नाही. त्यांनी गावातली महत्त्वाची माणसं बोलावून मास्तरांबद्दल अजून चौकशी सुरू केली. त्यांच्या पश्चात कोणी नाही हेही त्यांना कळले. भूताबद्दलचे सगळ्यांचे सगळे अनुभव त्यांनी स्वतःहून ऐकून घेतले. आपल्या पोलिसी आवाजात त्यांनी प्रश्न विचारले. पुलाजवळ दिसणाऱ्या वस्तू गायब होतात हे ऐकून सोनावणे साहेब जरा आश्चर्यचकित झाले. आणखी मिळेल ती माहिती गोळा करून साहेब निघून गेले. विचारांच्या तंद्रीमध्ये ते कधी पोलीस चौकीत पोहोचले हे त्यांना कळलेच नाही. मास्तरांना खरंच भूतांनी मारले असेल? कसं शक्य आहे? आतापर्यंतच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या केसेस सोडवल्या होत्या. असल्या बऱ्याच केसेस त्यांनी ह्याआधी पाहिल्या होत्या. भूतभीत गोष्टी काही नसतात हा त्यांचा ठाम विश्वास होता. दुसऱ्या दिवशी अचानक सोनावणे साहेबांना तातडीच्या कामानिमित्त बाहेर गावी जावे लागले. ज्या 2 हवालदारांना त्यांनी ह्या केसमध्ये लक्ष घालायला सांगितले होते ते भूताखेतावर विश्वास ठेवणारे होते आणि त्यामुळेच मास्तरांची केस काही पुढे सरकली नव्हती. आज साधारण 8 दिवसांनी सोनावणे पुन्हा कामावर रुजू झाले होते आणि आल्याबरोबर मास्तरांची केस कुठपर्यंत आली ते विचारले. काही प्रगती नाही हे बघून ते भयंकर चिडले. गेल्या आठवड्यात 2 वेळा पूर्वीसारख्याच वस्तू पुलाजवळ आढळल्या. ही बातमी गावकऱ्यांकडून कळल्याचे त्यांना समजले आणि ह्या हवालदारांनी त्यावर काहीही केलेले नव्हते. हे समजल्यावर तर त्यांची अजून चिडचिड झाली. वैतागून त्यांनी चहा मागवला. चहा घेऊन जरा तरतरी आली आणि एकदम काहीतरी आठवले. तसे साहेब म्हणाले, अरे त्या मास्तरांच्या शवविच्छेदन अहवालाचं काय झालं? कालच आलाय साहेब. असे म्हणून शिंदेने एक फाईल त्यांच्या समोर ठेवली. ती वाचता वाचता सोनावणे साहेबांच्या चेहऱ्यावर काळजी किंवा आश्चर्य असे मिश्र भाव उमटले होते आणि लगेच त्यांच्या हातून घडलेली सगळ्यात मोठी चूक त्यांच्या लक्षात आली. साहेब धडक उठले आणि म्हणाले, शिंदे गाडी काढा. गाडी पुन्हा मास्तरांच्या गावाकडे धावू लागली होती. साहेब काय झाले ते सांगत नव्हते, कारण साहेब स्वतःच आश्चर्यचकित होते. वैद्यकीय अहवालानुसार मृत्यूचे कारण दोरीने गळा आवळून श्वास कोंडल्यामुळे
असा नमूद केला होता. शिवाय मास्तरांच्या अंगावर, कपड्यावर कुठल्याही पशु किंवा जनावरांच्या नाही तर माणसांच्या हातांचे ठसे सापडले होते. गावात पोहोचताच त्यांनी 4 महत्त्वाची माणसे बोलावली आणि मास्तरांच्या घराचे कुलूप तोडले. पहिल्याच दिवशी जे काम करायचे राहिले होते ते आज केले जात होते. आतमध्ये मास्तरांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू झाले. मास्तरांच्या घरात फारसे काही आढळले नाही. तेवढ्यात एक जण आला आणि साहेबांना सांगू लागला, त्या दिवशी मास्तर म्हणत होते काहीतरी पुरावा आहे. भूतबीत काय नाही, म्या ते दाखवितो समद्यासनी. साहेब म्हणाले, कळेलच आता. मास्तरांची एक फाईल सापडली. त्यात बऱ्याच पेपरच्या कात्रणे होती. त्यामध्ये बऱ्याचशा भूताच्या गोष्टी किंवा तत्सम माहिती होती. ती भरभर चाळून पाहिली, पण शेवटची 5-7 कात्रणे वेगळीच होती. त्यात भूताच्या गोष्टी नव्हत्या. त्यातल्या प्रत्येक कात्रणात कुठेतरी अवैध वाळू उपसा, त्या संदर्भातील गुन्हे आणि बातम्या होत्या. कुठे तलाठी किंवा तहसीलदार यांच्यावर हल्ला, तर कुठे इतर कोणाला मारहाण किंवा खून अशा बातम्या होत्या. ह्या सगळ्या बातम्या आजूबाजूच्या गावात घडणाऱ्या होत्या. ही कात्रणे का काढली असतील मास्तरांनी? शिंदे, अजून काय मिळतंय का पहा, असा साहेबांचा हुकूम सुटला. लाकडी कपाटात देवाची पोती जशी एखाद्या कपड्यात गुंडाळून ठेवतात तसे काहीतरी ठेवलेले होते. काढून बघितले असता त्यात एक डायरी निघाली. पहिल्याच पानावर, मला काही झाल्यास ही डायरी पोलिसांच्या ताब्यात द्यावी, असं सुवाच्य अक्षरात मास्तरांनी लिहून ठेवलं होतं. साहेबांनी डायरी वाचून काढली आणि भूतांचा छडा लागला. भूत वगैरे काही नसून केवळ नदीच्या वाळू उपशाला कोणी विरोध करू नये म्हणून ही भूताची शक्कल लढवण्यात आली होती, हे त्यांच्या लक्षात आले. भूताची भीती बसून रात्री त्या बाजूला कोणी येणार नाही आणि आपले काम बिनबोबाट करता येईल, अशी ही चाल होती. लाखो रुपयांचा खेळ होता. मग त्यासाठी अशी भूताची दहशत बसवली तर विनासायास सगळं सोपं होणार होतं. लोकांना दहशत बसावी म्हणून अवैध वाळू उपसा करणाऱ्या गुंडांची माणसं ही सगळी कामं बिनबोबाट करत असावीत, असं मास्तरांनी नमूद केलं होतं. आणि म्हणूनच ती बातम्यांची कात्रणे काढली होती, हे आता साहेबांच्या लक्षात आले. मास्तरांनी पुढे लिहिलं होतं, ते लोक पुलाजवळ काही आणून ठेवत असणार. हे करताना कोणी ओळखू नये म्हणून स्वतःला पूर्ण झाकून घेत असणार. दुसऱ्या रात्री तिथे टाकलेल्या वस्तू गुपचूप उचलून नेत असणार. तिथे येणारे आवाज तेच लोक काढत असावेत, शुकशुक करून लोकांना घाबरवणे, की जेणेकरून लोकांनी रात्रीच्या वेळी त्या बाजूला जाऊ नये. खरखर आणि सपसप येणारे आवाज हे वाळू लोखंडी पाट्यांमध्ये भरून ट्रॅक्टरमध्ये भरताना होत असणार. शिवाय जो एक दर्प कधी कधी तेथे येतो तो तिथे रॉकेल टाकून पेटवलेल्या शेकोटीचा आहे. परवाच मी नदीच्या वरच्या बाजूला दुपारी अर्धवट जळलेली लाकडे पाहिली आहेत. शिवाय ओली वाळू वाहून नेताना त्यातून गळणारे पाणी रस्त्यावर पडत असावे. सकाळपर्यंत ते पाणी सुकूनही जात असणार, त्यामुळे त्याचा काही पुरावा राहत नसावा. हे सगळे रात्री लोकांना घाबरवायला उपयोगी पडत असावे, कारण सुरुवातीला मी स्वतः सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना घाबरलो होतो. पण ह्या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे हे अजून मला समजले नाही. पण येत्या काही दिवसात तेही मी शोधून काढीन. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी बारकाईने नमूद केल्या होत्या. पण ह्या सगळ्या गोष्टी मास्तरांनी वर्तवलेल्या शंका होत्या. साहेबांनी सगळ्या गोष्टी सोबत घेऊन कोणाला काही न सांगता मास्तरांचे घर सील करून निघाले. पण ऐकूनच मास्तरांची डायरी मिळाल्यानंतर आता तपासाला वेगळीच दिशा मिळाली होती. मास्तरांनी जेव्हा आपण या गोष्टीचा छडा लावणार असे जाहीर केले तेव्हापासून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. आणि त्या दिवशी त्यांनी टेकडीवरून आपल्याला पाहिले असावे आणि त्यांनी कोठे बोबाटा करू नये म्हणून त्यांना संपवण्यात आले आणि मागे पुरावा काही सोडला नाही. पण मास्तरांनी या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या असतील असे कोणालाही वाटले नाही. पण कोण असतील हे लोक ह्याचा अजून उलगडा झाला नव्हता. सोनावणे साहेबांनी लगेच काही हवालदारांना गावकऱ्यांच्या नकळत रात्रीच्या वेळी नदीवर पहारा देण्यास सांगितले. आता हे काय नवीन, हीच त्या हवालदारांची प्रतिक्रिया होती. पण साहेबांपुढे बोलण्याची टाप नव्हती. पण जास्त वेळ न लागता आठवड्यातच त्यांच्या प्रयत्नाला यश आले. वाळू उपसा करायला आलेली टोळी आयतीच त्यांच्या हातात सापडली. पोलिसी खाक्या दाखवल्यावर आपोआप सगळे बाहेर आले. मास्तरांनी वर्तवलेल्या एकूण शंका अगदी बरोबर होत्या. त्या माणसांनी ह्या सगळ्या मागे जयसिंगराव
म्हणजेच माजी आमदार साहेबांचा धाकटा भाऊ हा खुद्द आहे असे सांगितले. हे सगळे त्यांच्या सांगण्यावरून केले असा जवाब दिला. मास्तरांच्या खुनाची कबुलीही दिली आणि अखेर जयसिंगाच्या हातात बेड्याही पडल्या. मास्तरांच्या डायरीनेच जवळपास सगळी केस सोडवली होती. मनुष्य हाच सगळ्यात हिंस्र पशु आहे. आपल्या फायद्यासाठी, आपल्या लालसेसाठी त्याची कुठल्याही थराला जायची तयारी असते. तयारी काय, तो जातोच. पशुसुद्धा त्यांना भूक लागेल तेव्हाच शिकार करतात. पण ह्यांचं तसं नाही. कितीही पैसा, कितीही मोठं घर, कितीही मोठी गाडी जवळ असली तरी अजून हवे ह्यांचे हाव काही सुटत नाही. आणि मग ह्याच हव्यापायी सुरू होतो एक जीवघेणा खेळ, ज्यात इतर सामान्य जणांच्या मनाचा, भावनेचा, विचाराचा, रागाचा, लोभाचा, भीतीचा, कशाचा म्हणून विचार केला जात नाही. ज्याच्या हाती सत्ता किंवा ज्याच्या अंगात ताकद तो काहीही करायला मोकळा. मग मरेनात का उकिरड्यावर पडलेल्या कचऱ्यातल्या कसपटासमान जगणारे लाचार सामान्य लोक, त्यांची पर्वा का कोणी करावी? हे कसपटे काय तुम्ही म्हणाल त्याला घाबरवतील. त्यांना कायदा सांगा घाबरतील, त्यांना नियम सांगा घाबरतील, आजारांची भीती घाला घाबरतील, त्यांना भूताबद्दल सांगा त्यावरती ते घाबरतील. इतकंच काय, घराच्या बाहेर पडायचंही बंद करतील. माणुसकीचा जिथे अंत होतो तिथे आपसुकच ह्या असल्या भूताटकी जन्माला येतात. त्यासाठी पिशाच्य योनीतून कुणीतरी येण्याची गरजच काय? माणसाच्या मनामध्ये जोपर्यंत पिशाच्य रूपी सैतान वास करत राहतील तोपर्यंत असल्या भूताटकी गावागावांमध्ये वास करत राहतील आणि मास्तरांसारखे निष्पाप जीव हाकनाक मारले जातील. दुर्दैवाने भूताखेतांच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका असे सांगणाऱ्या मास्तरांचा मनुष्यरूपी भूताटकीकडूनच अंत व्हायचा होता आणि तो झाला. काही महिन्यानंतर पुलावरच्या भूताच्या गोष्टी आता विसरल्या होत्या आणि गावात शांतता होती. सगळीकडे आलबेल होतं आणि अचानक एके दिवशी पारावरती चर्चा सुरू होती. अहो काल रातच्याला झालं नव्हे हे, महादू सांगत होता. अहो पांडबा असा घाबरला होता ना आणि म्हणत होता काल रातच्याला येताना पुलाजवळ मास्तरांना बघितलं. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.